बाबासाहेबांचं सांगणं आहे की आम्ही समतेनं जीवन जगू, या देशामध्ये ही जी जात व्यवस्था याला मोडीत काढू, याला संपवून टाकू, कारण ही जात व्यवस्था या देशाला राष्ट्र बनू देत नाही, या देशाला ती आळा घालते। या देशामध्ये जवळपास 6,500 आसपास जाती आहेत आणि बाबासाहेब म्हणतात प्रत्येक जात एक स्वतंत्र राष्ट्र आहे, एक जात स्वतंत्र राष्ट्र आहे। भारतात किती राष्ट्र झाली? भारतात किती राष्ट्र झालीत? 6,500 राष्ट्रांचा देश। आणि लोकशाहीच्या गोष्टी ते सांगत आहेत की आम्ही खरंच लोकशाही वाचवतो आहोत म्हणून, जातींना जिवंत ठेवून। रमाईंच्या बाबतीमध्ये स्मृती दिन पर बाबासाहेबांनी रमाईंना जे पुस्तक अर्पण केलं, पाकिस्तान और द पार्टिशन ऑफ इंडिया 1941ला, हे जेव्हा बाबासाहेबांनी रमाईंना जेव्हा अर्पण केलं तर तिथे एक अर्पण पत्रिका बाबासाहेबांनी लिहिली आहे। ती अर्पण पत्रिका मी जशीच्या तशी तुमच्यापुढे वाचून दाखवतो। म्हणजे रमाईंच्या बाबतीमध्ये बाबासाहेबांचं जे मत होतं ते कसं लोकशाहीकडे जुळणारं आहे हे आपल्या लक्षात येईल। त्या अर्पण पत्रिकेमध्ये बाबासाहेबांनी म्हटलंय की ॲज अ टोकन ऑफ माय ॲप्रिसिएशन ऑफ हर गुडनेस ऑफ हार्ट, her nobility of mind and her purity of character, and also for the cool fortitude and readiness to suffer along with me which she showed in those friendless days of want and worries which fell to our lot। असं ते अर्पण पत्रिकेमध्ये आहे। त्याचं मी मराठीत अनुवादही एक केला होता, तो असा की रामूच्या स्मृतीचे अर्पण करताना तिच्या अंतकरणाचा चांगुलपणा, बाबासाहेब प्रेमाने रामू म्हणायचे रमाईंना, तिच्या अंतकरणाचा चांगुलपणा, तिच्या मनाचा उदात्तपणा, तिच्या चारित्र्याचा निष्कलंकपणा, त्याचप्रमाणे ज्यावेळेस कोणी मित्र उरला नव्हता, म्हणजे ते दैनीय दिवस, ज्यावेळेस कोणी मित्र उरला नव्हता आणि आमच्या पोटापाण्याच्या विवंचनेचा आणि दुःखाचा तो काळ होता, असे दिवस आम्हा दोघांच्या वाट्याला आले असता जिने ते दिवस मूकपणाने सहन केले व माझ्याबरोबर ते दुःख सहन केले आणि माझ्याबरोबर तसेही दिवस कंठले, म्हणून तिच्या स्तुतीपर सद्गुणांची आठवण ठेवण्यासाठी हा ग्रंथ मी तिच्या स्मृतीस अर्पण करीत आहे। असे कष्टमय दिवस की ज्यावेळेस मित्रही उरलेला नव्हता, म्हणजे मैत्रीचा सिद्धांत प्रत्यक्षात बाबासाहेबांसोबत रमाई जगत होती। थॉट्स ऑन पाकिस्तानला बाबासाहेबांनी ही अर्पण पत्रिका थॉट्स ऑन म्हणजे पाकिस्तान और द पार्टिशन ऑफ इंडिया या ग्रंथाला द्यावी। मी विचारात पडलो, मला वाटलं पाकिस्तानाच्या मागणीचा विषय, पाकिस्तानला बाजूला सारण्याचा अर्पण पत्रिका रमाईला जाते आहे, मैत्रीचा सिद्धांत कुठेतरी त्याच्यामध्ये अधोरेखित केला पाहिजे आणि तो तिथे त्यांनी त्या अर्पण पत्रिकेमध्ये मांडला। सांगायचं तात्पर्य असं की या पुस्तकाला धरून मग व्याख्यानं व्हायची, चर्चा व्हायच्या। अशाच एका चर्चेमध्ये 1942ला वागळे हॉल मुंबईला बाबासाहेबांनी मग एक आपलं वक्तव्य केलं 1942ला। मग तिथे ते काय म्हणतात, फेब्रुवारी महिन्याचा तो मध्यान्हचा काळ होता आणि पाकिस्तानाची मागणी आता जोर पकडत होती। त्या पाकिस्तानाच्या मागणीच्या बाबतीमध्ये जो हिंदूजन नकारात्मक सूर होता, काहींचा होकारात्मक होता। अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेबांचं ते स्टेटमेंट आहे, ते म्हणतात की पाकिस्तानची मागणी करणे हे
न्याय्य नाही असे ज्या लोकांना म्हणजे हिंदूंना वाटते, त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की उदयोन्मुख पाकिस्तान हा त्यांच्यासाठी भयंकर असेल, म्हणजे हिंदूंसाठी. लोकांना इतिहासाला विसरून जा म्हणणे चुकीचे आहे. ते लोक इतिहास घडवू शकत नाहीत जे इतिहास विसरतात. आपण नेहमी एक स्टेटमेंट आपल्या लक्षात असेल, दोज हू डू नॉट नो द हिस्ट्री कॅनॉट मेक द हिस्ट्री, ते इथलं स्टेटमेंट होतं. म्हणून भारतीय सैन्यातील मुस्लिमांचे प्राबल्य कमी व्हावे म्हणून आणि भारतीय सैन्याची सुरक्षितता टिकावी, या विरोधी मुस्लिम घटकांना या आपल्यातून बाहेर पडू देणे हे केव्हाही शहाणपणाचेच आहे. आणि म्हणून आपणच आपल्या या भारतभूमीचे रक्षण करूया. पाकिस्तान आपले मुस्लिम साम्राज्य भारतभर पसरवेल या मिथ्या धारणेत तुम्ही अजिबात राहू नका. आणि जर का त्यांनी तसा प्रयत्न केल्यास हिंदूजन या देशातले त्यांना धूळ चारल्याशिवाय राहणार नाही. मी हे मान्य करतो की सवर्ण हिंदूंसोबत माझे काही मुद्द्यांवर भांडण आहे. बाबासाहेब म्हणतात, मी हे मान्य करतो की सवर्ण हिंदूंसोबत माझे काही मुद्द्यांवर भांडण आहे, पण मी हिंदूंसमक्ष प्रतिज्ञा घेऊन सांगतो की आपल्या मायभूमीच्या रक्षणार्थ मी माझे आयुष्य पणास लावेन. बाबासाहेबांची हे जे राष्ट्रप्रेम आहे, बाबासाहेबांना सांगायचं आहे की हे अत्यंत पराकोटीचा झगडा होतो आहे. त्यांची मागणी आहे ती न्याय्य आहे की नाही आहे याच्यात आता तुम्ही फार काळ पडू नका. शहाणपणाचं हे आहे की ही फाळणी ही त्यांची ही जी मागणी आहे त्या अनुषंगाने त्यांना पाकिस्तान देऊन द्या. त्या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी जी मांडणी केली, खरं तर हिंदूंनी आणि मुस्लिमांनी बाबासाहेबांचं हेही सांगणं आहे की अत्यंत सुरक्षित जर देश खऱ्या अर्थाने मुस्लिमांसाठी जर कोणता राहू शकत असेल तर तो भारतच आहे. मैत्रीच्या संबंधांना जाणून, मैत्रीच्या तत्वाला जागून खऱ्या अर्थाने त्यांचं जे काही योग्य जर त्यांना सुरक्षितता जर अभिप्रेत असेल तर इथेच होईल. पाकिस्तान जन्मास आला, पाकिस्तानची परिस्थिती काही बरी नाही आहे. तिथल्या मुस्लिमांचं जर एकंदरीत जर आपण जर असं जर चित्र जर बघितलं, अवलोकन केलं तर ही गोष्ट आपल्या लक्षात येईल. मी या मैत्रीच्या तत्वाच्या अनुषंगाने यासाठी सांगतोय की जो ग्रंथ बाबासाहेबांनी ज्या तत्वाला अनुसरून आणि रमाईंना अर्पण करताना जे तत्व डोळ्यापुढे मांडलं ते लोकशाहीचं प्रमुख तत्व आहे. बाबासाहेब म्हणतात की स्वातंत्र्य, समता आणि ज्याला बंधुत्व म्हटलं जातं, फ्रॅटर्निटी, बाबासाहेब म्हणतात हा फार तोकडा शब्द आहे. खराखुरा शब्द कोणता? तर खरा शब्द आहे मैत्री, जो बुद्धाने 2500 वर्षापूर्वी या देशामध्ये त्याची नीव ठेवली, तो मांडला. कारण मैत्रीला सीमा नाहीत. बापलेकामध्ये मैत्री राहील की बंधुत्व, मायलेकीमध्ये मैत्री राहील की बंधुत्व, प्राणीमात्रांवर, इतर लोकांवर, हे इतकं व्यापक आहे. आणि लोकशाही जर समजून घ्यायची असेल की जेणेकरून मग लोकशाही धोक्यात आहे, लोकशाहीचं काय होते आहे काय नाही हे समजून घेण्याआधी आपल्याला ते लोकशाही म्हणजे काय हे समजून घेणं नितांत आवश्यक आहे. या देशामध्ये फार पूर्वी म्हणजे प्राचीन भारतामध्ये लोकशाहीची मूल्य होती आणि बाबासाहेबांनी ती सगळी मांडणी केली आहे. परंतु दीर्घकाळ गुलामगिरीमध्ये राहिलेला हा देश ती नीतिमूल्य विसरून गेला होता. आणि मग नव्यानेच लोकशाही या देशाला मिळाली. मग नव्याने मिळालेली लोकशाही आता हा देश टिकवून ठेवेल की नाही ही अस्वस्थता बाबासाहेबांना वाटते. त्यांचं मन असं उदास होतं त्या बाबीचा विचार करून. ते बोलूनही दाखवतात. या लोकशाहीच्या बाबतीमध्ये आपण ही जी लोकशाही, जेव्हा आपण हा शब्द प्रयोग करतो, ही लोकशाही समजून घेत असताना याचा जे विरोधी जे टोक आहे, म्हणजे एकीकडे लोकशाही आणि दुसरीकडे भेदनीती, त्याला बाबासाहेब हुकुमशाही म्हणतात, भेदनीती म्हणतात. या देशामधला जो द्वंद्व आहे, एकीकडे लोकशाहीचा आहे
आणि दुसरीकडे भेदनीती मानणाऱ्यांचा आहे. बाबासाहेबांनी अगदी स्पष्ट त्याची अशी रचना केली, त्याला शब्दबद्ध केले. ते म्हणतात या देशामधला संघर्ष हा दोन संस्कृतीमधला संघर्ष आहे. एकीकडे बौद्ध धर्म संस्कृती ज्याचा अर्थच लोकशाही आहे, आणि दुसरीकडे ब्राह्मणी धर्म संस्कृती. एकीकडे बौद्धवाद तर दुसरीकडे ब्राह्मणवाद. हा या देशामधला असा उभा संघर्ष आहे, आणि हा मनोरचनेचा संघर्ष आहे. हा केवळ भौतिक नाही आहे. या देशामधली मानसिकता त्यांना अशी घडवायची आहे की पिढ्यानपिढ्या तुम्ही त्या एका विशिष्ट षड्यंत्रातून कदापि सुटता कामा नये. आणि म्हणूनच तत्कालीन परिस्थितीमध्ये प्राचीन भारतात सिद्धार्थ गौतमाने ती परिस्थिती त्यांच्या पुढे ती होती. बाबासाहेब म्हणतात की बुद्ध धम्माचं म्हणजेच खऱ्या अर्थाने लोकशाहीचं जर आकलन करून घ्यावायचं असेल, बौद्ध धम्म तत्वज्ञानाचं आकलन करून घ्यावायचं असेल, तर 3 ग्रंथांचं एकत्रितपणे वाचन केलं पाहिजे. बौद्ध धम्म योग्य व नीट पद्धतीने समजून घ्यावायचं असेल तर 3 ग्रंथाचं एकत्रितपणे, आणि ते प्रस्तावनेमध्ये मांडतात बुद्ध आणि त्याच्या धम्माचे. ते 3 ग्रंथ कोणते? तर प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती, बुद्ध आणि त्यांचा धम्म, आणि तिसरं बुद्ध की कार्ल मार्क्स. हे यासाठी मी तिथे मांडतोय की जरी त्रिपिटक म्हणून बौद्धांचा जागतिक स्तरावर त्याला मान्यता असेलही, बाबासाहेबांनी एक आधुनिक त्रिपिटक दिलंय या 3 ग्रंथाचा एकत्रित संच करून. 3 सेट ऑफ बुक्स असं त्याला म्हटलं जातं. बाबासाहेबांनी तिथे लिहिलंय की मी हे सेट देतो या 3 पुस्तकांचा. जर लोकशाही समजून घ्यायची असेल, लोकशाही जगायची असेल, लोकशाहीचे शत्रू कोण, लोकशाहीचे हितशत्रू कोण, तर त्या बुद्धाच्या तत्वज्ञानामधून बुद्धाने ती क्रांती का केली, ती सामाजिक आणि धार्मिक क्रांती सिद्धार्थ गौतम बुद्धाला का करावी लागली, याची सगळी उकल मग तुम्हाला त्या तिथून होत जाईल. म्हणजे मग आजच्या परिस्थितीमध्ये लोकशाहीचं चित्र काय आहे, आजच्या परिस्थितीमध्ये लोकशाहीचे हितशत्रू काय करू इच्छितात, मग त्याच्यावरच्या उपाययोजना काय ठरतील, आपले मार्ग काय ठरतील, या दृष्टीने मग आपल्याला वाटचाल करणं सहज शक्य होतं. बुद्धाने तत्कालीन परिस्थितीमध्ये या देशाला सामाजिक लोकशाहीचा संदेश दिला. सामाजिक लोकशाही हा शब्दप्रयोग प्रथमतः हुवेर शुद्राज हा जो ग्रंथ बाबासाहेबांनी जो लिहिला त्याच्या प्रस्तावनेमध्ये तो ग्रंथ सुद्धा बाबासाहेबांनी ज्योतिबा फुल्यांना अर्पण केला आहे. तर तिथे एक शब्द येतो. मला असा सहज प्रश्न पडायचा की बाबासाहेब बुद्धाला गुरु म्हणतात, प्रथम व श्रेष्ठ गुरु. अर्थातच बुद्धाचं तत्वज्ञान आहे, मार्ग आहे, उपाययोजना आहेत, मान्य. मग ज्योतिबा फुल्यांनाही गुरु म्हणतात, काय असावं असं? कारण आता ज्योतिबा फुल्यांचं काय असं आपण लहानपणापासून तेवढे रुजवणूक तत्वज्ञानाच्या अनुषंगाने नसते, कारण बुद्धच एकमेव आणि बाबासाहेबच परिपूर्णपणे रुजवतं, आणि 100पैकी 100 जर परिपूर्णता एकीकडे येत असेल तर मग जनरली त्या अनुषंगाने आपण बघत नाही, किंबहुना तसा कलही होत नाही. पण मग सहज प्रश्न पडला, आणि मग मला तिथे जो शब्द सापडला, बाबासाहेब म्हणतात की या म्हणजे ज्योतिबा फुले असे महानतम शूद्र ज्यांनी हिंदूंच्या एका मोठ्या वर्गाला शूद्रांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून दिली, आणि परकीयांच्या राजकीय गुलामगिरीपेक्षा या देशामध्ये ज्या लोकांनी त्यांच्यावर गुलामगिरी लादली आहे त्यातून मुक्त होणे हा त्यांचा अग्रक्रम असला पाहिजे, आणि त्यासाठी आपण सामाजिक लोकशाहीचा मार्ग अवलंबिला पाहिजे, अशी शिकवण देणारे बहुसंख्याक शूद्रांना असे ज्योतिबा फुले यांना मी हा ग्रंथ अर्पण करतोय. इथे जे सामाजिक लोकशाही हा जो शब्दप्रयोग बाबासाहेबांनी सोशल डेमोक्रेसी या अनुषंगाने केला आहे, मग आता सामाजिक लोकशाही म्हणजे काय, हाही एक नवा प्रश्न होता. मग याचं उत्तर 25 नोव्हेंबर 1949च्या भाषणामध्ये सापडतं. तिथे बाबासाहेब सांगतात की आता आपण या देशामध्ये राजकीय लोकशाही स्वीकारली आहे. प्रत्येक माणसाला 1 मॅन 1 वोट 1 वोट 1 व्हॅल्यू स्वीकारलं आहे. म्हणजे राजकीय परिप्रेक्ष्यामध्ये आता आम्हाला समता दिसते आहे. परंतु सामाजिकचं काय, आर्थिकचं काय,
या देशामध्ये अजूनही सामाजिक जीवनामध्ये मात्र माणसाला एक मत आहे, त्या मताचं एक मूल्य आहे, हे नाकारल्या जात आहे. आणि म्हणून मग तिथे म्हणतात की राजकीय लोकशाहीचं रूपांतर शक्य तितक्या लवकर आम्ही सामाजिक लोकशाहीमध्ये केलं पाहिजे. आणि पुढे म्हणतात की सामाजिक लोकशाही म्हणजे काय, तर सामाजिक लोकशाही म्हणजे असा जीवन मार्ग जो स्वातंत्र्य, समता आणि मैत्री या तत्वांना आपली जीवन तत्वे म्हणून अंगीकारतो आणि आपला तो जीवन मार्ग म्हणून स्वीकारून आपण मार्गक्रमण केलं पाहिजे, अशी शिकवण देतो. ही शिकवण जी बुद्धाची शिकवण होती, ती ज्योतिबा फुल्यांनी आपल्या अनुयायांना दिली, ती शिकवण पुढे बाबासाहेब देत आहेत. असा हा जो लोकशाहीचं जे मार्गक्रमण आहे, त्या दृष्टिकोनातून आपण लोकशाहीकडे बघितलं पाहिजे. लोकशाहीच्या बाबतीमध्ये लोकशाही समजून घेत असताना लोकशाहीचे दोन शत्रू बाबासाहेब प्रामुख्याने मांडतात. एक तर हुकुमशाही, त्याला ते भेदनीतीची जी संस्कृती आहे ते, आणि दुसरं माणसात भेदभाव मांडणारी संस्कृती. मी आत्ताच बोललोय की दोन संस्कृतीचा हा उभा संघर्ष आहे. आणि हा संघर्ष केवळ भौतिक साधनांसाठी नाही आहे, हा मानसिकतेचा संघर्ष आहे. तुमच्या मानसिकतेची जडणघडण कशी करावी ते ठरवत आहेत. या देशामध्ये बहुसंख्याक हिंदू त्यास बळी पडत आहेत. त्यांना हे ठाऊक नाही, त्यांना त्यांच्या गुलामीची जाणीव होत नाहीये. ही जबाबदारी मात्र बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांवर सोपवली आहे. कारण या देशामधल्या ज्या दोन संस्कृतीचा जो संघर्ष होता, त्या दुसऱ्या एका संघर्षाचं, एका संस्कृतीचं बाबासाहेबांनी या देशामध्ये 2500 वर्षाच्या नंतर पुनरुज्जीवन केलं. बौद्ध धर्म संस्कृती ती संस्कृती होय. सिद्धार्थ गौतमाने जेव्हा प्राचीन भारतीय, तेव्हा त्या संस्कृतीमध्ये वैदिक धर्म संस्कृती आणि नंतर पुढचा कालखंड ब्राह्मण धर्म संस्कृती आणि पुढे हिंदू धर्म संस्कृती असं जे त्याचं वैचारिक जी उत्क्रांती झाली, सिद्धार्थ गौतम बुद्धाने त्या काळी जी क्रांती केली, त्याला हे दिसलं की या भारतीय लोकव्यवस्थेमध्ये, समाज व्यवस्थेमध्ये वेद प्रामाण्य मानलं जात आहे. म्हणजे विचार करण्याचं स्वातंत्र्य त्याच्या बुद्धीला पार कैद करून टाकलेलं आहे. तिथे बुद्धाने आघात केला. एका वीराप्रमाणे, एका योद्ध्याप्रमाणे त्यांनी आश्रम व्यवस्था काढली, वर्णाश्रम व्यवस्था. पुन्हा ते आश्रम व्यवस्था ज्याच्यामध्ये ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, नंतर ते वानप्रस्थ, ते जे त्यांची जी व्यवस्था आहे, तिथे बुद्धाने पुन्हा त्याला सुरुंग लावला. पहिले ब्रह्मचर्य म्हणजे फक्त ज्ञानार्जनाच्या अवस्थेला ब्रह्मचर्याश्रम म्हटलं जायचं. ब्राह्मणाने नंतर त्याला वानप्रस्थाश्रम जोडलं आणि अविवाहित अवस्था असं वगैरे ते सगळं जोडलं. बुद्धाने तिथे पुन्हा सुरुंग लावला. ज्ञानार्जनाच्या अवस्थेला तुम्ही कैद करतो म्हणता, त्याच्या वैचारिक स्वातंत्र्याला बंदिस्त करतो म्हणता. ही लोकशाही मूल्यांवर आधारलेला त्याचा जीवन मार्ग आहे, ती जीवन जगण्याची पद्धत आहे. त्याच्यामुळे मनुष्य मात्राच्या जीवन जगण्याच्या पद्धतीला कदापि आळा घालता कामा नये, हे तत्वज्ञान मग बुद्धाने त्या तत्कालीन समाज व्यवस्थेमध्ये रुजवलं, ती मांडणी केली. आणि तिथं ही जी लोकशाहीची जी मूल्य रुजवली, मग तत्कालीन राज्य व्यवस्थेमध्ये होती. तत्कालीन राज्य व्यवस्थेमध्ये गणराज्यही होती. बाबासाहेबांनी 25 नोव्हेंबरच्या त्या भाषणामध्ये सांगितलं की ही लोकशाही काही या भारताला नवी नाही आहे. प्राचीन भारतामध्ये अनेक गणराज्य होती, भिक्खू संघ, दुसरा तिसरं काही नसून ते संसद होतं. म्हणजे एकंदरीत या देशामध्ये बौद्ध धर्म संस्कृतीचा हा जो जीवन मार्ग आहे, हा जीवन मार्ग व्यक्तीला मानसिकदृष्ट्या स्वतंत्र करतो. आणि या देशामध्ये आमचे जे हितशत्रू आहेत, लोकशाहीचे जे हितशत्रू आहेत, माणसात भेद मांडणारी ज्यांची संस्कृती आहे, नेमकं त्यांना हेच नको. लोकशाहीविषयी बाबासाहेब बोलताना म्हणतात की लोकशाही म्हणजे केवळ गणराज्य किंवा शासन व्यवस्था एवढं नव्हे, तर लोकशाही म्हणजे ही सहजीवनाची पद्धत आहे. असोसिएटेड लिव्हिंग म्हणतात. सहजीवन, आपण सोबतीने जीवन जगूया, सहजीवन. त्यांनी नवी टूम काढली, ते समरसतेनं जीवन जगूया म्हणतात. आम्ही सहजीवन समतेनं जगूया म्हणतो. त्यांनी समरसतेनं जगण्याचे नवे पायंडे, नवे त्यांच्या त्या ज्या शब्द संकल्पना, शब्द संस्कृती रुजवत आहे. ते म्हणतात की तुम्ही जसे विषमतेने ग्रस्त आहात, जाती व्यवस्थेने ग्रस्त आहात, तसेच राहा आणि सोबतीने जीवन जगा. कसं शक्य आहे?
बाबासाहेबांचं सांगणं आहे की आम्ही समतेनं जीवन जगू. या देशामध्ये ही जी जात व्यवस्था याला मोडीत काढू, याला संपवून टाकू. कारण ही जात व्यवस्था या देशाला राष्ट्र बनू देत नाही. या देशाला ती आळा घालते. या देशामध्ये जवळपास 6,500 आसपास जाती आहेत आणि बाबासाहेब म्हणतात प्रत्येक जात एक स्वतंत्र राष्ट्र आहे. एक जात स्वतंत्र राष्ट्र आहे. भारतात किती राष्ट्र झाली? भारतात किती राष्ट्र झालीत? 6,500 राष्ट्रांचा देश. आणि लोकशाहीच्या गोष्टी ते सांगत आहेत की आम्ही खरंच लोकशाही वाचवतो आहोत म्हणून, जातींना जिवंत ठेवून. या दृष्टीने बाबासाहेबांनी जे एक एक पाऊल उचललं ते अत्यंत प्रशंसनीय आहे. या देशाला जर राष्ट्रनिर्मितीकडे उचलणारं जर पहिलं पाऊल जर कोणतं जर असेल तो जातीचा विध्वंस करणं होय. आणि ते बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 करून दाखवलं. ही काही साधी गोष्ट नव्हे. राष्ट्रनिर्मितीचं जर पहिलं पाऊल जर कोणतं असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये उचललंय. जात मोडून टाकली, संपवून टाकली. आणि त्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी जी वाटचाल या तमाम या देशातल्या लोकसमूहाला करावयाची होती तिकडे मात्र अत्यंत दुर्लक्ष होत आहे आणि इथे लोकशाहीला सुरुंग लागतोय. शेवटच्या बाबासाहेबांचं जे काठमांडूंचं शेवटीचं जे भाषण होतं तिथं म्हणतात की जर का 2 वर्ष जर पुन्हा जर जगलो तर 5 करोड बौद्ध दाखवून देईल. मला असा प्रश्न पडला की 5 करोड का? लोकसंख्या तर जास्त आहे भारताची. मला साहजिकच प्रश्न पडला. मग मी पुन्हा विचार करायला लागलो. मग माझ्या असं लक्षात आलं की अरे 6 कोटींचा राजा, शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या अस्पृश्यांचं एकंदरीत जे संघटन बनवलं शेड्यूल कास्ट फेडरेशन, या तमाम अस्पृश्य लोकसमूहाला मी या धर्मांतराच्या धाग्यामध्ये गुंफणार आहे, या बुद्धाच्या मार्गावर आणणार आहे, स्वातंत्र्य, समता आणि मैत्रीच्या मार्गावर मार्गक्रमण करायला लावणार आहे. कारण हा मार्ग लोकशाहीचा आहे. धर्म माणसाला 2 देणग्या देतो. लोकशाहीच्या बाबतीमध्ये अत्यंत महत्त्वाचं बाबासाहेबांचं विधान आहे. धर्म काय करतो तर मानवी जीवनामध्ये ऐक्य अबाधित राहणारी अशी ती मानसिक प्रेरणा निर्माण करतो. ऐक्य अबाधित राहणारी. आमचे किती मतभेद असू दे, किती गटातटाचे असू दे, विहारामध्ये मात्र अनेक जण ते चालणार नाही बरं इकडे, हो की नाही? विहारामध्ये जेव्हा जातो तेव्हा बाकी ते तिकडे सोडा म्हणते, इथे जमणार नाही. मग सगळे एक येतो. मग बुद्धवंदनेमध्ये काही आमचे काही परस्परांविषयी भेदभाव राहत नाही, काही नाही. सगळे एका परीने मग बुद्धवंदना घेतो, विसरून जातो. कारण ऐक्य अबाधित करणारी मानसिक प्रेरणा धर्मामुळे प्राप्त होते. ही एक बाब. आणि दुसरी, मानवी समूहाला, या मानवी समूहामध्ये धर्मच एक अशी बाब आहे की तो समता निर्माण करू शकतो. आणि लोकशाही जर नांदावयाची असेल तर धर्माची अत्यंत आवश्यकता आहे. हे बाबासाहेबांचं अगदी आवर्जून केलेलं विधान आहे. कारण धर्मच फक्त समतेला या देशामध्ये रुजवू शकतो. पूर्वाश्रमीच्या महार लोकसमूहामध्ये पोटजाती वगैरे अनेक ज्या काही 12.5 वगैरे जाती राहिलेल्या होत्या, समता बौद्ध धर्म स्वीकारला. ते भेद हळूहळू तुटत गेले, संपुष्टात आले. नव्या पिढीला तर आता फक्त काही म्हणजे बौद्धाशिवाय आम्हाला दुसरं काही माहीतही नाही. हा किती म्हणजे हे जे क्रांती जी आहे ही क्रांती केवळ धर्मामुळे शक्य झाली. बाबासाहेब आंबेडकर जर 2 वर्ष जर राहिले असते हयात तर जे म्हणालेत की मी या देशातल्या 5 कोटी लोक, अस्पृश्य लोक किंवा 5 कोटी बौद्ध दाखवून देईल, अशा अर्थाने भारताला बौद्धमय करणार होते. आता मात्र आपण काय बघतोय? आणि ते धर्मांतर कशासाठी? लोकशाही टिकवायची आहे म्हणून. कारण या देशामध्ये या ज्या 6,500 जातींच्या ज्या भिंती आहेत, हे जे राष्ट्र आहेत, हे राष्ट्र उद्ध्वस्त केल्याशिवाय भारत एक राष्ट्र, एकत्व, असं एकजिनसी अशी समाजरचना या देशामध्ये निर्माण होऊ शकते. परंतु तसं झालेलं बघतोय. 2011चं जे सेन्सस आहे लोकसंख्येचं,
80 लाख जवळपास लोकसंख्या बौद्धांची आहे. 0.84. एकट्या महाराष्ट्रामध्येच 80 लाख. मग जे लोक बाबासाहेबांचं नाव घेतात, बाबासाहेबांच्या नावाने संघटना चालवतात, स्वतःला आंबेडकरवादी म्हणून छाती ठोकपणे सांगतात, या मागच्या 56 पासून आतापर्यंत त्या तमाम शेड्यूल कास्टच्या पुढाऱ्यांनी बाबासाहेबांनी अंगीकारलेला बौद्ध धर्म या जात व्यवस्थेला सुरुंग लावणारा, लोकशाही नांदवण्यासाठी अत्यावश्यक असणारा तो स्वीकारू नये आणि आंबेडकरवाद आमच्या लोकांमध्ये मांडत सांगत राहावं. लोकशाही टिकवण्यासाठी जी अत्यावश्यक बाब आहे त्याच्यावर ब्र सुद्धा काढू नये. बुद्धाला स्वीकारलं पाहिजे. लोकशाहीचा प्रश्न, विज्ञान निष्ठेचा प्रश्न आहे, समाजाची जडणघडण ज्या तत्वांवर कडक करायची आहे त्याचा प्रश्न आहे. आणि बाबासाहेबांच्या अनुयायांनी स्वतःला आंबेडकरवादी म्हणविताना हा मार्ग का अंगीकारू नये? ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की बुद्धाकडे बघताना नेहमी एक धर्मसंस्थापकच या अनुषंगाने बघितल्या जातं. बाबासाहेब म्हणतात हे बरोबर नाही. बुद्धाचं नाव घेतल्यावर तुम्हाला राजकारण आणि अर्थकारणाचा तत्वज्ञ म्हणून तो का वाटू नये? ही मांडणी तुम्हाला बुद्ध की कार्ल मार्क्स याच्यात सापडेल. मगाशी माझ्या सहकाऱ्यांनी तो उल्लेख केला, सोनपिपळे सरांनी. इथे इथे बुद्ध आहे, त्या राजकारणामध्ये, त्या अर्थकारणामध्ये. कारण दुःखमुक्त समाज निर्मितीचा जो संकल्प आहे तो बुद्धाचा संकल्प आहे, तो बाबासाहेबांचा संकल्प आहे. आणि हे जे दुःख आहे, हे दुःखाची व्याख्या बुद्धाने फार व्यापक स्वरूपामध्ये दुःखाच्या व्याख्येला मांडलेलं आहे. ते दुःख म्हणजे फक्त ते वरवरचं दुःख, ज्याला फक्त जे असं काहीतरी आम्हाला ध्यान साधना केली पाहिजे, विपश्यना केली पाहिजे, अमुक केलं पाहिजे, तमुक केलं पाहिजे, मनाला शांती मिळेल असं नाही आहे. दुःख म्हणजे गरिबी, दुःख म्हणजे दारिद्र्य, दुःख म्हणजे दैन्य, शोषण, पिडवणूक, अन्याय, अत्याचार, हे दुःख नव्हे. इथून मुक्तीचं काय, यातून मुक्तीचं काय? आमच्या खिशात पैसे नकोत, आम्हाला आमचा भौतिक उद्धार करता येऊ नये, इथे बुद्ध आहे. म्हणून बाबासाहेबांनी एक आर्टिकलही लिहिलं होतं 1941ला की राजकारणाची जर रक्तशुद्धी करायची असेल तर हिंदूंनी रामाची जयंती, गांधीची जयंती, कृष्णाची जयंती साजरी करू नये, एकट्या बुद्धाचीच जयंती साजरी केली पाहिजे. कारण राजकारणाची रक्तशुद्धी म्हणजे राजकारणाचं जे तत्वज्ञान आहे, स्वातंत्र्य, समता, मैत्री, हे बुद्धाचं तत्वज्ञान आहे, जे लोकशाहीला अगदी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. एकीकडे लोकशाही नांदवू, लोकशाही अंगीकारू, लोकशाहीला पुढे घेऊन जाऊ, लोकशाहीचं संवर्धन करू म्हणणाऱ्या लोकांना तुम्हाला हे कळू नये, हे बाबासाहेब आंबेडकर 41 पासून मांडतात, त्याच्याही पूर्वीपासून मांडत राहिलेले आहे. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा लोकशाही हा प्रश्न येतो तर केवळ तिला राज्यव्यवस्था म्हणून बघू नका, त्या लोकशाहीला जीवन मार्ग म्हणून बघितलं पाहिजे. मी कसा जगतो, काय लोकशाही मूल्यांना घेऊन मी जगतो का, इथून सुरुवात असली पाहिजे. आणि खेदाची बाब अशी की बहुतांशी भारतीय जनता लोकशाहीवर बोलते, लोकशाही सांगते, पटवून देते, प्रत्यक्ष जीवनामध्ये मात्र लोकशाही जगत नाही. यातही आंबेडकरवादी लोकसमूहामध्ये याची मला वानवा दिसते. त्याचं मी तुम्हाला उदाहरणही देईन. आमचे हितशत्रू मात्र लोकशाही अंतर्गत बाबतीत जगतात. कसे? बीजेपी मध्ये लोकशाही आहे का? भारतीय जनता पक्षामध्ये लोकशाही आहे का? तुम्ही म्हणाल नाही. असंच का? पण त्यांचे अध्यक्ष तर दर 4 वर्षाने बदलतात. कधी नितीन गडकरी, कधी राजनाथ सिंग, कधी अमित शहा, आता JP नड्डा. ही लोकशाही की हुकुमशाही? हे असं बदलणं, त्याला काय हुकुमशाही म्हणायची की लोकशाही? आता आमच्या संघटनांकडे येऊ. सांगा कोण कोण कधी कधी बदलत गेले. माझ्या लहानपणापासून तर मी कैक लोक तसेच पाहतो. माझी इच्छा आहे की त्यांचा मृत्यू मी तसाच बघू नये.
कमीत कमी त्यांच्यात बदल झालेला तरी बघावा, की नवं काहीतरी समाजामध्ये लोकशाहीचं चित्र बघता आलं असं आम्हाला वाटावं, आमच्या पुढच्या पिढ्यांना वाटावं. म्हणून लोकशाही हा विषय फक्त राज्यव्यवस्थेचा किंवा तत्वांचा इतपत नाही आहे, हा जगण्याचा विषय आहे. जे जे बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या उद्धारासाठी, आमच्या अंगीकारण्यासाठी दिलंय, ही तर शत्रू मात्र मोठ्या इमाने इतबारे त्यांची विरोधी विचारधारा जिवंत ठेवण्यासाठी मात्र ते वापरतात. मागो वैद्य RSS संघाचे ते बौद्धिक प्रमुख एक्सपायर्ड झाले. त्यांचं एक विधान त्यांनी एका याच्यामध्ये केलं होतं, ते असं की ज्या समाजामध्ये प्रत्येकजण स्वतःला श्रेष्ठ समजतो, प्रत्येकजण स्वतःला मीच पुढारी समजतो, प्रत्येकजण मीच काय तो मुख्य असं समजतो, त्या वंशाचा तो वंश हमखास निर्वंश झाल्याशिवाय राहत नाही. त्यांना ठाऊक नसेल का, त्यांच्यामध्ये उच्च विद्या विभूषित किंवा बुद्धिवादी लोक नसतील का? नरेंद्र मोदी यांच्याहीपेक्षा खऱ्याखुऱ्या अर्थाने हुशार लोक नसतील त्यांच्या गोटामध्ये? डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर, अमुक तमुक सो अँड सो. परंतु त्यांना माहिती आहे, भलेही आमच्या विचारधारेचा झेंडा वर फडकवणारे, त्या कळसावर चढणारे कोणीही असोत, पायव्यात तर आम्ही आहोत. तो पायवा घट्ट पकडून ठेवतात, ढळत नाही. आणि बाबासाहेबांनी तेही सांगितलं. शंकरराव खरातांच्या त्या पुस्तकामध्ये तसा उल्लेख आहे. काम करण्याची पद्धत त्यांच्याकडून बाबासाहेब म्हणतात की त्यांनी आमच्यावर अत्यंत अन्याय अत्याचार केले, मान्य, पण काही बाबतीमध्ये काही गोष्टी आम्ही शिकल्या पाहिजे. ते कामाला असं घट्ट पकडून ठेवतात. मी पुढारी, कोण पुढारी, मी सांगीन, असं नाही आहे. अंतर्गत गोटामध्ये लोकशाहीने वागतात, विचार करतात. आपली विचारधारा या देशामध्ये रुजवून ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे, काय करू नये, आणि मग तो एकत्रित बहुमताने झालेला निर्णय मग ते मोठ्या नेटाने पुढे घेऊन जातात. तेव्हा बघत नाही की तो मला शिकवेल, तो मला सांगेल. ही जी लोकशाही ही जी जगण्याची जी बाब आहे, ही बाबासाहेबांना आपल्यात अभिप्रेत आहे. आपल्या समाज बांधवात, आपल्या अनुयायात, या देशातल्या तमाम त्या शोषित, पीडित, वंचित, पददलित लोकांच्या त्यांच्या जीवन मार्गाचा प्रश्न झाला, त्यांचा एक मार्ग झाला पाहिजे असं बाबासाहेब आंबेडकरांना वाटतं. या दृष्टिकोनातून लोकशाहीकडे बघितलं पाहिजे. ती एक सहजीवनाची पद्धत म्हणून आपण अंगीकारली पाहिजे. आणि लोकशाहीची मुळं ही सामाजिक संबंधात आणि लोकांच्या परस्परातील सहजीवनात आपण शोधली पाहिजे. जेव्हा आपण समाज म्हणतो, भारतात समाज नावाची जी संकल्पना आहे, ज्याला भारतीय समाज असं म्हणता येत नाही, कारण इथे जातींचा समुच्चय आहे. बाबासाहेब म्हणतात की जेव्हा आपण समाज म्हणतो तेव्हा त्याच्या मागे निश्चित काही बाबी त्या समाज या अनुषंगाने येतात. जेव्हा आपण समाज म्हणतो तेव्हा एकत्वाची भावना असली पाहिजे, एकत्वाची धारणा लोकांमध्ये असली पाहिजे, सामुदायिक प्रेरणा व व्यापक कल्याणाची त्यांच्यामध्ये इच्छा असली पाहिजे, सार्वजनिक उद्दिष्टांप्रती त्यांच्या निष्ठा असल्या पाहिजे, परस्परांच्या बाबतीत तळमळ आणि सहकार्याची भावना असली पाहिजे. अशा लोकांचा समुच्चय म्हणजे समाज होय, असं या देशामध्ये चित्र दिसतंय. बाबासाहेबांनी मात्र एका मोठ्या लोकसमूहाला समाजामध्ये रूपांतरित केलं आणि बौद्ध हा तो समाज होय. जातींचा समूळ नायनाट करून समाज या संकल्पनेमध्ये बौद्धांना बांधलंय. धर्मांतरित पूर्वाश्रमीचे जे महार होते, जे धर्मांतरित झालेत, त्यांना बौद्ध या समाज या संकल्पनेमध्ये तिथे गुंफलं. कोणताही अन्याय अत्याचार झाल्यावर पेटून उठतो की नाही, तेव्हा बघतो पूर्वाश्रमीच्या ज्या काही पोटजाती अमुक तमुक राहिल्या असं काही बघतो. कारण धर्माने समाज नावाची भावना, एकत्वाची भावना अशी घट्ट निर्माण केली आहे. तिथे हा भेदभाव अमुक तमुक सगळं विरून गेलेलं आहे. लोकशाही ही अशी आहे, इकडे नेणारी आहे, समाजाची पुनर्बांधणी करणारी आहे. ज्याला रिकन्स्ट्रक्शन ऑफ सोसायटी हे जे बुद्धाचं जे सांगणं आहे, बाबासाहेबांचं जे म्हणणं आहे, ते म्हणतात
मार्क्स आणि बुद्धाच्या बाबतीमध्ये इथे गडबड आहे. मार्क्सला भौतिक विकास वगैरे दिसतोय. बाबासाहेबांचं म्हणणं आहे आता ते मानसिक विकासाचं काय, नैतिक विकासाचं काय, त्या मनोरचनेचा विकासाचं काय, ही जी मानसिक जडणघडण आहे हे फक्त बुद्ध करतो. कारण मनुष्याची मनोधारणा बदलल्याशिवाय समाजाची पुनर्बांधणी होऊ शकत नाही, रिकन्स्ट्रक्शन ऑफ सोसायटी होऊ शकत नाही, आणि पर्यायाने जगाची मनोधारणा जगाचं हे पुनर्बांधणी होऊ शकत नाही, पुनर्रचना होऊ शकत नाही. हा बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला बुद्धाचा मोठा सिद्धांत आहे. याला काही चॅलेंज नाही. एकदा जर का तुम्ही तुमच्या मनामध्ये ठरवून टाकलं की दिस इज राईट, बुद्धाला सोड म्हणा बरं. सोडतो आम्ही, आमच्या बुद्धीला पटलेलं आहे. विज्ञाननिष्ठ समाज निर्मिती कशी निर्माण होईल, लोकशाहीला पूरक समाज निर्मिती कशी निर्माण होईल, तो आमचा मार्ग बाबासाहेबांनी आम्हाला दिला आहे. त्याच्यामुळे या देशाला भारतीय समाज म्हणून जोपर्यंत आम्ही निर्माण करत नाही, लोकशाही पुढील एक मोठं आव्हान ठरणार आहे. त्यामुळे जाती व्यवस्थेवर वारंवार आपण बोलत राहिलो पाहिजे. बुद्धाचा वारंवार उल्लेख आपण आपल्या प्रत्येक वक्तव्यामध्ये केला पाहिजे. बुद्ध राजकारणात, धर्मकारणात, अर्थकारणात आणलाच पाहिजे. बाबासाहेब म्हणतात चातुर्वर्ण्याचे जंत काढून टाकण्यासाठी बुद्धासारखं मारक रसायन नाही. बुद्धाचं जे केमिकल आहे, मारक रसायन उद्ध्वस्त करून टाकतो, त्यांचे तिकडे दावपेच असू द्यावे. बुद्धाच्या तत्वज्ञानाला चॅलेंज. पण आता मात्र असं होत नाही. अनेक जण म्हणतात की तुम्ही राजकारणामध्ये कशाला बुद्ध आणता. बाबासाहेबांनी तेव्हाच सांगितलं की राजकारणाची रक्तशुद्धी करायची असेल तर बुद्धाशिवाय तरणोपाय नाही. आम्ही राजकारणामधून बुद्धाला बाजूला करतो. बुद्धाला देवत्व, अलौकिक असं काहीतरी बनवायचं, खूप त्याला असा पूजेचा काहीतरी अत्यंत असा वेगळा काहीतरी आमच्यापेक्षा असामान्य वेगळा आहे असं दाखवायचं. असं करू नये. आमच्यासारखा माणूस म्हणजे शुद्धोधनाच्या महामायेच्या पोटी जन्मास आलेलं एक साधारण सर्वसामान्य एक व्यक्तिमत्व, पुढे जाऊन स्वतःला पडणारे प्रश्न, समाजातले प्रश्न, हा जो संघर्ष आहे समाजात, हा जो सामाजिक कला आहे, हा कसा याला मला निर्मूलन करता येईल, याच्यातून यांची कशी सुटका करता येईल, असे पडलेले प्रश्न त्यातून मुक्त करण्यासाठी जो शोध लावला धम्माचा, त्या अनुषंगाने बुद्धाला बघा. जीवन जगण्याचं जे तत्वज्ञान आहे त्या अनुषंगाने आपण बुद्धाकडे बघितलं पाहिजे. असं मात्र चित्र समाजामध्ये जोवर रुजणार नाही तोपर्यंत आम्हाला जे लोकशाही अभिप्रेत आहे ती लोकशाहीची जी फलश्रुती आम्हाला अभिप्रेत आहे लोकशाहीच्या वतीने तशी दिसणार नाही. त्यामुळे या देशामध्ये ही जी श्रेणीबद्ध जी विषमता आहे, जी बुद्धाने तत्कालीन परिस्थितीमध्ये त्याला सुरुंग लावला, बाबासाहेबांनी आधुनिक भारतामध्ये त्याला सुरुंग लावला. बाबासाहेबांनी बुद्धाने त्याच्या धम्मामध्ये एक छान सुंदर एक स्टेटमेंट केलं. ते म्हणतात बुद्धा रिअलाइज्ड दॅट ब्राह्मनिझम कॅन नॉट बी एंडेड. म्हणजे ब्राह्मनिझमला तुम्ही फक्त अमेंडेड, ब्राह्मनिझम कॅन नॉट बी अमेंडेड, इट कॅन ओनली बी एंडेड. त्याला अमेंडमेंट, सुधारणा शक्यच नाही, त्याला फक्त संपवता येतं. आणि मग ब्राह्मनिझमची जी व्याख्या आहे ती करताना त्यांनी 38चं भाषण केलं होतं. तिथे अगदी सोप्या शब्दामध्ये सांगितलं, स्वातंत्र्य, समता आणि मैत्रीचा अभाव म्हणजे ब्राह्मणवाद. किती अगदी म्हणजे साधी सोपी सरळ व्याख्या आहे. हे आज या देशामधल्या तमाम या देशांमधल्या या भारतीयांच्या पुढे आम्ही असं का मांडत नाही आहोत. बुद्ध हा कुठेतरी फक्त धर्म 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 या अनुषंगाने का पुढे नेतोय. बाबासाहेबांप्रमाणे बुद्धही माणूसच. त्या माणसाने आमच्या जीवनाचं तत्वज्ञान काय असावं अशी मांडणी केली. ही लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आणि ही जी या देशामध्ये जी श्रेणीबद्ध जी विषमता आहे त्याला नेस्तनाबूत करणारी आहे. कारण ही जी श्रेणीबद्ध जी व्यवस्था या देशामध्ये आहे, जात व्यवस्था जी, ती अशी आहे की चढत्या क्रमाने जो आहे तो द्वेष निर्माण होतो. एका जातीच्या वरची जात असेल त्याच्याविषयी द्वेष, चढत्या क्रमाने द्वेष, आणि उतरत्या क्रमाने तिरस्कार, तुच्छता. उतरत्या क्रमाने ब्राह्मणाला त्याच्या खालच्या लोकांना द्वेष, तिरस्कार, उतरत्या क्रमाने. चढत्या क्रमाने खालच्याला वरच्या विषयी जो आहे तो अत्यंत पराकोटीचा चढत्या क्रमाने द्वेष. ही जी सगळी जी भावना आहे
ही या देशाच्या लोकशाहीला सुरुंग लावणारी आहे. आणि इथून जोवर त्यांची सुटका या देशातल्या तमाम भारतीयांनी जे जातग्रस्त आहेत त्यांची जोपर्यंत आपण सुटका करणार नाही, लोकशाहीला खरेखुरे दिवस जे बाबासाहेबांना अभिप्रेत आहे, आपल्याला अभिप्रेत आहे, आपल्या भल्यासाठी आहे, तिकडे जाता येणार नाही. आपण कायमस्वरूपी फक्त कालवर चर्चा कामा नये. काल म्हणजे इतिहासावर, बाबासाहेबांनी काय केलं, कधी केलं, कुठे केलं, भाषणं अमुक तमुक सगळे होतात मान्य, परंतु ते नेहमीच तो ओघ असता कामा नये. कारण इतिहासातून तत्त्व स्वीकारायची असतात, इतिहासातून सिद्धांत परिपोष करायचे असतात आणि त्यांचं उपयोजन हे आज करायचं असतं की जेणेकरून भवितव्य आणि आज म्हणजे आज आणि उद्या हा संरक्षित आणि सुरक्षित होईल. आजची जी वेळ आहे ते आंबेडकरवादाच्या उपयोजनाची आहे, ज्याला अप्लाइड आंबेडकरवाद म्हणता येईल. आजचे जे प्रश्न आहेत, आमच्या सहकाऱ्यांनी जे प्रश्न सांगितले ते अगदी ज्वलंत प्रश्न आहे, मी त्याच्या फार खोला जाणार नाही. त्या प्रश्नांवर आज बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून किंवा आंबेडकरवादाचं नेमकं असं काय सोल्युशन आहे, काय केल्याने काय होईल, या दृष्टिकोनातून पुढची वाटचाल समाजाची झाली पाहिजे. पण समाजामध्ये ज्या सांघिकतेने जो प्रवास व्हावयास हवा, या प्रश्नांचा खल व्हायला हवा, त्याची उत्तरं शोधायला हवी, तसं मात्र चित्र नाही. खरं तर बौद्ध समाज हा अत्यंत मनातून दुःखी आहे. जरी बुद्धाचं तत्त्वज्ञान दुःखमुक्तीचं आहे, परंतु आता ते वापरायचं कसं या गर्तेत आहे. ते यासाठी समाजामध्ये, या देशामध्ये जे सुरू आहे, आपल्याला दुःख नाही आहे. इलेक्शनचे निकाल आता बघा, त्या दिवशी सगळ्यात पहिले जर टी व्ही कोण उघडणार असेल, मी दाव्याने सांगतो, रात्रभर जर कोण विचार करेल, बौद्ध समाज करेल, उद्याचं काय हे होणार आहे. खरं नव्हे हे? प्रत्येक व्यक्ती त्याच्या चेहऱ्यावर असे प्रश्न आहे, आता पुढचं काय. पण प्रश्न असा आहे की याच्यातून मार्गावरही आपण विचार करायचा. ती त्यांची वाटचाल अत्यंत वेगाने करतील, कारण त्यांना त्यांचं राष्ट्र घडवायचं आहे, ज्याला ते हिंदू राष्ट्र म्हणतात. खरं तर ते हिंदू राष्ट्र ज्याला म्हणतात, आणि या हिंदू राष्ट्राचं नायकत्व रामाला ते आपल्या पुढे मांडतात, हो की नाही. रामाला त्यांनी नायकत्व दिलं आहे. हिंदू राष्ट्राच्या या त्यांच्या ज्या मांडणीमध्ये त्यांनी रामाला एक प्रकारचं नायकत्व दिलं आहे. आणि रामाला नायकत्व त्यांनी का द्यावं आणि रामराज्य, जय श्रीराम, अमुक तमुक जे काही सध्या मांडणी आहे अशी का व्हावी, या अनुषंगाने आपण जर विचार केला तर आपल्याला असं दिसेल, बाबासाहेबांनी राम आणि शंभुकाची जे ते उदाहरण आहे की रामाने शंभुकाची हत्या केली. बाबासाहेब म्हणतात की रामाने शंभुकाची हत्या केली, हे जे त्यांचं जे काल्पनिक त्यांच्या ज्या कथा कहाण्या आहे त्याच्यामध्ये जे असं जे मांडलं जातं, हे 35ला बरं, म्हणजे बाबासाहेब 35-36चा त्या कालखंडातला विचार बाबासाहेबांचा ते मांडत आहेत. रामाला असं का करावं, म्हणजे काय त्या निश्चित असं त्या एकंदरीत घटना घडामोडीमध्ये काय दडलं आहे. तर तिथे काय आहे की शंभूक हा शूद्र असतो आणि तो ज्ञानार्जन करतो, आणि ज्ञानार्जन कोणाचा अधिकार, ब्राह्मणांचा. मग हे रामाला ब्राह्मण माहिती करून देतात की तो ब्राह्मण बनू इच्छितो आहे, ज्ञानार्जन करतो आहे, त्याला देहदंड दिला पाहिजे. खरं तर ज्ञानार्जनासाठी देहदंडाची शिक्षा काही गरजेची नव्हती, सरळ हत्या करायची, दंड पुरेसा होता. बाबासाहेब म्हणतात की रामाने चातुर्वर्ण धर्माचं रक्षण करणं हे त्याचं कर्तव्य आहे, हे ब्राह्मणांना तिथे दाखवायचं. आणि यास्तव त्याला छोटी मोठी शिक्षा नव्हे, मनुस्मृतीच्या कायद्याप्रमाणे त्याला देहदंड दिला पाहिजे. इथं रामराज्य आहे. त्यांचा कल उद्या चालून या देशातल्या तमाम SC ST OBC बांधव जे आज शिक्षणाने पुढं जात आहेत, यांचं मनमस्तिष्क उद्याला त्यांना सुरुंग लावणारं ठरेल, तेव्हा यांच्या शैक्षणिक बाबींच्या नसानळ्या कशा आवडता येतील, त्यांची मानसिकता कशी गुलामगिरीकडे घेऊन जाता येतील, म्हणून नवीन शैक्षणिक धोरण वेगळ्या प्रकारे राबवत आहे. उद्याला त्यांच्या या अनुरूप जर ते मान्य करणार नाही, त्यांनी त्यांच्या शिक्षा ठरवलेल्या आहेत. मनुस्मृतीचे मगाशी आम्ही चर्चा करत होतो, मनुस्मृतीचे श्लोक अमुक तमुक, आता ते मंदिर प्रशासनाचा अभ्यासक्रम,
हे सगळं काय दर्शवतंय? हे लोकशाहीला अभिप्रेत आहे. आणि या देशामध्ये सत्ताधारी पक्षाला व्यसन घालणारा जो प्रबळ विरोधी पक्षाची जी भूमिका ज्यांनी आपली वठवायला हवी ते सुद्धा गप्प आहेत. त्यांनी त्यांना त्यांच्या पीचवर ओढून आणलंय. ते त्यांना जानवं दाखवावं लागतंय, मीही हिंदू आहो, हिंदुस्तान म्हणावं लागतंय. पण ते रोखठोकपणे सांगत नाही आहेत की आम्ही लोकशाही स्वीकारली, घटना स्वीकारली, घटनेची नीती स्वीकारली, इंडिया दॅट इज भारत स्वीकारलं. या घटनेमध्ये वैज्ञानिक आधारावरच हा देश घडला पाहिजे अशी विज्ञान निष्ठता त्याच्यामध्ये टाकलेली आहे. धर्मस्वातंत्र्य आहे, परंतु सोबतच इथे विज्ञानवाद कसा रुजवायचा, या देशाला कुठे घेऊन जायचं याचे दिशानिर्देश आहेत. याच्यावर ब्र काढत नाही. या अशा अत्यंत किचकट परिस्थितीमध्ये हा देश सापडलेला आहे. आणि या सगळ्यांचं दुःख बाबासाहेबांच्या अनुयायांना सर्वाधिक आहे. परंतु आम्ही बौद्ध धर्म स्वीकारला तो आशेसाठी. धर्म माणसाला आशावादी बनवतो. बाबासाहेबांनी फार सुंदर विवेचन केलं. ख्रिश्चन धर्म पहिले गुलामांनी स्वीकारला होता. गुलामांना आशा, गुलामांच्या मनामध्ये आशेची किरणं पेटली. बेकनच्या विषयी बाबासाहेबांचं ते सगळं मत आहे. तर इथे सांगायचं असं की लोकशाहीबाबत आपण आशावादी असलो पाहिजे. ते या अर्थाने, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीचं संरक्षण संवर्धन करण्याचे उपाययोजना मार्गही सांगितलेले. आम्ही अल्पसंख्याक आहोत, मान्य. आम्ही राजकारणात फार काही स्वतःच्या बळावर काही निवडून येऊ, तेही मान्य. परंतु समाज जागृतीचं काम आम्ही राजकीयदृष्ट्या करण्यात मागे राहावं. लोकशाही म्हणजे काय हे डंका पिटवून सांगण्यात तिथे मागे राहावं. बाबासाहेब आंबेडकरांनी 1935च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट कायद्याच्या नंतर 1936 पासून जी राजकीय भूमिका घेतली, 15 ऑगस्ट 1936ला स्वतंत्र मजूर पक्ष, पुढे 1942ला शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि पुढे मग 30 सप्टेंबर 1956ला रिपब्लिकन पक्षाचं बीजारोपण करून त्याला जन्मास घालून दिलं. उगाच केलं असेल? बाबासाहेबांच्या पुढे जेव्हा लेबर पार्टी, जेव्हा त्यांनी स्वतंत्र मजूर पक्ष काढला आणि तमाम भारतीय जे या देशातले जे मजूर आहेत, शेतकरी आहेत, कामगार आहेत, यांच्या उद्धाराची एकंदरीत जी मांडणी केली आणि त्या दृष्टिकोनातून आपली चळवळ राबवायला सुरुवात केली, त्यांच्या मनमस्तीचं खदखदत होतं. क्रिप्स मिशन जेव्हा येतो भारतात 42च्या तिथे, तेव्हा तुम्ही बाबासाहेब अस्पृश्यांचे प्रश्न मांडतात, तेव्हा ते म्हणतात की तुम्ही मजुरांचे पुढारी की अस्पृश्यांचे. पुन्हा नवा प्रश्न बाबासाहेबांपुढे. बाबासाहेब म्हणतात ठीक आहे, नवीन उत्तर शोधतो. लेबर पार्टीला बरखास्त करतात, 42ला शेड्यूल कास्ट फेडरेशन काढतात, भारत स्वतंत्र होतो, भारताची घटना लिहिल्या जाते. बाबासाहेब आंबेडकरांचं अत्यंत मोलाचं, महत्त्वाचं, अनन्यसाधारण योगदान आहे. आणि तिथे मग बाबासाहेबांना वाटतं की आता इंग्रज गेलेत, आता आमचं म्हणणं, आमची घराणे, आमचं मांडणं मागायला आता आमच्या पुढे कोण आहे? आता कोणापुढे आमचे प्रश्न मांडत राहायचे? आता आमचेच प्रश्न आम्हालाच सोडवावे लागतील. आणि या देशातल्या तमाम शोषित, पीडित, पददलित, वंचित, मागासलेल्या लोकांना सोबत घेऊन एक मोठ बांधून आता आम्हाला पुढे जावं लागेल. हे करत असताना ही जी लोकशाही टिकवण्याची जी जबाबदारी आहे ती अग्रक्रमाने कोणाच्या खांद्यावर आहे? ती बाबासाहेबांच्या अनुयायांवर आहे. त्याच्यामुळे आपण संख्येने मुठभर का असेना, बाबासाहेब आंबेडकरांनी जे मार्गक्रमण आखून दिलं त्या मार्गाची आपण का धरू इच्छित नाही? बाबासाहेबांनी ज्या ज्या गोष्टी आम्हाला दिल्या त्या आमच्या उद्धाराच्या आहेत, आम्हाला असं का वाटू नये? आमच्या चळवळीचं जे स्वरूप होतं ते अगदी स्पष्ट होतं. अनेक लोक मला म्हणतात की काय तुम्ही एकच घेऊन सांगत राहता? बाबासाहेबांचं ते अरे ते जुनं झालं, टाका आता त्याला बाजूला, नवं घ्या. बाबासाहेबांनी बौद्ध धर्म दिला, नवा कोणता धर्म देतो म्हणता? म्हणजे मी त्याला सोडून देतो, पण नवं काहीतरी मला तेवढ्या नवा उद्धाराचं सांगा ना. तसंच बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीला वाचवायला, लोकशाहीच्या उद्धारासाठी या देशातल्या प्रत्येक भारतीयाच्या सुखदुःखाची जी इथं मांडणी केली, कोणत्या तत्त्वज्ञानावर मला हा देश घडवायचा हे जिथे सांगितलं, त्या रिपब्लिकन पक्षाला सोडून देऊ? बाबासाहेब आंबेडकरांनी ते का मी म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी कोणाला स्टॅम्प पेपरवर लिहून दिलं का की या माझ्या संघटना, या संघटनांचं लिहिलेलं या ज्या घटना, संविधानं हे फक्त मी कोणाला स्टॅम्प पेपर लिहून, कोणाकडे आहे असा कागद वगैरे, म्हणजे मला म्हणता येईल की बाबा याला लिहून दिला, या व्यक्तीला लिहून दिला? अरे बाबासाहेबांच्या त्या प्रत्येक विचारांवर आम्ही आमचं क्लेम का करत नाही आहोत? तो मला माझ्या बापाचा असा का वाटू नये?
या देशाच्या उद्धारासाठी ते आहे, ही लोकशाही टिकवण्यासाठी असं का वाटू नये? या लोकशाहीमध्ये प्रबळ विरोधी पक्ष निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांनी जे पाऊल उचललं होतं ते रिपब्लिकन पक्षाचं होतं. पूर्वी आमच्या पक्षाचं मुखपत्र जनता होतं. जनताचं नंतर प्रबुद्ध भारत केलं. फेब्रुवारी 1956ला बाबासाहेबांनी सगळं ठरवलेलं होतं, पुढे माझा रिपब्लिकन पक्ष येणार आहे. ते जे मुखपत्र, जो पेपर होता आपला साप्ताहिक प्रबुद्ध भारत, त्याच्या वर लिहिलेलं असायचं अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनचे मुखपत्र. जसं आता शिवसेनेचा कोणता पेपर आहे? सामना. तसं आमच्या राजकीय पक्षाचा पेपर कोणता? प्रबुद्ध भारत. शेड्यूल कास्ट फेडरेशन आहे. मग नंतर शेड्यूल कास्ट फेडरेशन बरखास्त झालं, पुढे रिपब्लिकन पक्ष आला. प्रबुद्ध भारत घडवायचा कोणाला आहे? कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी आहे? या देशामध्ये हिंदू राष्ट्र कोण घडवत आहेत? कोण त्याची इमाने इतबारे पायाभरणी करत आहेत? ते बरोबर चाललेत, कारण त्यांना त्यांचं राष्ट्र घडवायचं आहे, त्यांना अभिप्रेत राष्ट्र घडवायचं आहे. आम्हाला जे सांगून ठेवलं आहे प्रबुद्ध भारत, त्याची जबाबदारी सांगितली, तिकडे अजिबात लक्ष नाही, कारण ते आम्हाला आमचं वाटत नाही. ते काही 2-4 लोक आहेत, पुढं करत राहतात, वर्षानुवर्ष नेते म्हणून दाखवत राहतात, त्यांचं आहे. असंच ना की आमचं आहे? हा विचार आपण केला पाहिजे. हा प्रश्न केवळ फक्त इथे बसलेल्या लोकांचा नव्हे, येणाऱ्या तमाम पिढ्यांचा आहे, मुलाबाळांचा आहे. बाबासाहेब म्हणतात, ज्या मायबापांना असं वाटत नाही की आपल्या पोराबारांचं उच्च जीवनस्तरावरून त्यांच्या जीवनाची सुरुवात झाली पाहिजे, त्या मायबापांनी मरून गेलं पाहिजे. तुम्हाला काय अधिकार त्यांचं आयुष्य बर्बाद करण्याचा आणि त्यांना गुलाम बनवण्याचा? ते महाड सत्याग्रहाच्या वेळेचे ते तिथले महाडचे भाषणं बघा. तेव्हा ही जी स्वाभिमानाची ज्योत पेटवली, तेव्हा क्रांतीसाठी सज्ज झालेत. आणि आजचे हे जे चांगले जे दिवस आपण बघतोय, इतक्या थाटामाटातले जे सगळे आपण जे कार्यक्रम बघतोय, हा त्याचा परिणाम आहे. एका पिढीने पुढच्या पिढीसाठी हे करायचं असतं. त्या पिढ्यांनी स्वतःचं रक्त सांडवलं, बलिदान केलं, घाम गाळला, कष्ट उपसलेत, तेव्हा कुठे हे आजचे चांगले दिवस आपण बघत आहोत. पुढच्या पिढ्यांच्या बाबतीमध्ये जर आम्हाला करायचं असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी चळवळीची जी सूत्र दिली, एवढंच नव्हे तर लोकशाहीची एक अत्यंत महत्त्वाची व्याख्या दिली, जी जगाच्या पाठीवर आम्ही वारंवार मांडली पाहिजे. जगाच्या पाठीवर नेहमी लोकशाहीची व्याख्या अनेक विचारवंतांनी केली. त्याच्यापैकी एक वॉल्टर बेगॉटची एक व्याख्या, गव्हर्नमेंट बाय डिस्कशन. नंतर अब्राहम लिंकनची व्याख्या, ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल. या सगळ्या मांडल्या जातात. बाबासाहेब म्हणतात हे ठीक आहे, हे फक्त हा झाला प्रकार. अरे पण साध्य काय करायचं आहे? लोकशाही कशासाठी? लोकशाहीचा हेतू काय ते सांगणार आहात की नाही? आणि मग बाबासाहेब स्वतः एक व्याख्या देतात. ही बाबासाहेब आंबेडकरांची या जगाला एक मोठी देण आहे. ते काय म्हणतात की लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनामध्ये आमूलाग्र क्रांतिकारी बदल घडवून आणणारी आणि तेही रक्ताचा एकही थेंब न सांडवता असा शासन व्यवस्थेचा प्रकार आणि पद्धत म्हणजे लोकशाही होय. ही व्याख्या किती लोकांना आम्ही या भारतामधल्या लोकांना सांगत फिरतो, रुजवतो. त्यांना अब्राहम लिंकनच्या तोडीस तोड, अरे ही याचं काय, इथे करायचं काय हे सांगितलं आहे. आम्हाला लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणायचे आहेत, तेही रक्ताचा एकही थेंब न सांडवता अशा शासन पद्धतीच्या माध्यमातून इथे लोकशाही जगायची आहे. तसं होते आहे. इथे जे आव्हान आहेत लोकशाही पुढील, त्याच्यामध्ये हे सामाजिक आणि आर्थिक आहे. आमच्या मित्रांनी त्याला विस्तृतपणे मांडलं आहे. सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या, आणि आता तर आर्थिक न्यायाचं काय, इकडे आमचा जास्त कल गेला पाहिजे. ही बाब आम्ही प्रामुख्याने पुढे मांडली पाहिजे. नुकतंच काँग्रेसचे राहुल गांधी त्यांनी एक मांडलं होतं की 90% लोक दारिद्र्यात खितपत पडत आहे, अमुक आहे तमुक आहे. होय आहेच. आता तुम्ही बोलत आहात, चांगली बाब आहे, आम्ही त्याला स्वीकारतोच, आम्ही त्याचं अभिनंदनच करतोय. पण एवढं बोलल्याने जमणार नाही. तसे कायदे करणार आहात का? आमच्यासाठी जो बजेट राखीव असतो त्या बजेटचा कायदा करणार आहात का? की शेड्यूल कास्टच्या लोकांसाठी हा जो इतक्या कोटींचा बजेट आहे तो खर्च झालाच पाहिजे, करणार आहात काय? हे तुमच्या त्या जाहीरनाम्यामध्ये टाकणार आहात का? म्हणून आमचे जे प्रश्न आहेत, अस्पृश्यांचे, पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांचे प्रश्न म्हणजे शेड्यूल कास्टचे प्रश्न, हे अत्यंत बिकट प्रश्न आहेत, अत्यंत वास्ट आहेत, अत्यंत मोठे आहेत.
हे अग्रक्रमाने आपण सोडवले पाहिजे. हा आमचा अग्रक्रम आहे चळवळीचा आणि रिपब्लिकन चळवळीमध्ये तोच अग्रक्रम तिथे आहे, शाबूत आहे. आमच्या चळवळीचं जे सूत्र होतं, पूर्वी त्याला अस्पृश्योद्धाराची चळवळ म्हणायचे, मूवमेंट ऑफ अनटचेबल्स, मी 2-3 मिनिटांमध्ये आटोपतो. मूवमेंट ऑफ अनटचेबल्स अस्पृश्योद्धाराची चळवळ असं त्याचं नामकरण होतं. पुढे शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या वतीने ती सगळी चळवळ चालवत आलो होतो. बैसू हितकारणी सभेपासून अस्पृश्योद्धार शेड्यूल कास्ट फेडरेशनपर्यंत. नंतर मग त्याला बरखास्त केलं, रिपब्लिकन पक्ष दिला. आता मी रिपब्लिकन अनुषंगाने या भारतीय परिप्रेक्ष्याकडे बघितलं पाहिजे आणि या एकंदरीत चळवळीमध्ये त्या आमच्या राजकीय पक्षाचं सहकारी दल म्हणून बाबासाहेबांनी त्यांच्या पक्षाच्या घटनेमध्ये, त्या संघटनांच्या घटनेमध्ये लिहून ठेवलं आहे, ॲफिलिएटेड केलं आहे. समता सैनिक दलाशी नाड जोडली, म्हणजे आमच्या राजकीय पक्षासोबत समता सैनिक दल जोडलं. दुसरीकडे नैतिक रुजवणूक व्हावी, मोरल ऑर्डर निर्माण व्हावा म्हणून समाजामध्ये तिथे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया दिली. शेड्यूल कास्ट फेडरेशन या राजकीय संघटनेला विद्यार्थ्यांचं शेड्यूल कास्टचं संघटन होतं, ते आमच्या राजकीय पक्षाचं विद्यार्थी संघटन होतं. तसंच रिपब्लिकन पक्षाचं विद्यार्थी रिपब्लिकन संघटन. ही जी सगळी जी चौकट आहे, ही जोपर्यंत या अनुषंगाने आमची गाडी, हे डबे कनेक्ट होऊन ही जी गाडी जोपर्यंत पुढे जाणार नाही, इच्छित ध्येय गाठता येणार नाही.